हॅलो फॅमिली, कसे आहात? स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चित्तथरारक विश्वात. चेटकीण या कादंबरीच्या मागील भागात आपण ऐकलत कशा प्रकारे सोनालीला त्या रहस्यमयी घरात भयानक अनुभव आला. स्नान करून कपडे बदलून ताजीतवानी होऊन तासाभराने सोनाली खाली आली. स्वयंपाकघरात आई आणि रखमाच फक्त होत्या. तिला पाहताच आई म्हणाली, तुझे बाबा आणि रघु पोफळीच्या बागेत गेले आहेत. तू आलीस की तुलाही तिकडे यायला सांगितलं आहे. सोनाली बाहेर आली. मांडवाच्या समोर पोफळीची बाग सुरू होत होती. चौरस वाफे करून त्यात पोफळी लावल्या होत्या. विहिरीपासून प्लास्टिकचे करड्या रंगाचे पाईप निघत होते आणि लहान होत होत त्यातला एक पाईप प्रत्येक पोफळीपाशी पोहोचत होता. कोठेही तणगवत नव्हतं. ती तशी मध्यावर आली तेव्हा तिला देखाव्यातला सुंदर वेगळेपणा जाणवला. चारी बाजूंना पोफळीचे हिरवे स्तंभ सरळ वर गेले होते. वर हिरव्या पानांचा मांडव तयार झाला होता. पानांतून झिरपून उन्हाचा थंड हिरवा प्रकाश होत होता आणि सर्व आसमंत पोफळीच्या मोहराच्या सुगंधाने भरून गेला होता. इतकं मोकळं, इतकं आनंदी तिला आजवर कधी वाटलं नव्हतं. वाटत होतं इथंच एक सतरंजी टाकावी आणि या उंच हिरव्या मंडपाखाली शरीर विसावू द्यावं. 5-25 पावलं पुढे जाते न जाते तोच तिला बोलण्याचा आवाज कानावर आला. बाबा आणि रघुमामा. मग तिला ते दोघं दिसले आणि ती गोष्ट तिच्या मनात आली होती तीच त्यांनी केली होती. खालच्या जमिनीवर एक जाड दोरवा पसरला होता आणि दोघं आरामात बसले होते. तिला पाहताच रघुमामा म्हणाला, ये ये सोने ये. चारी बाजूंना एकदा नजर टाकून मग ती दोरव्यावर बसली. बाबा, एक विचारू का? विचार ना. आजी इथे एकट्याने राहायची, सगळं करायची. सोने, तिचा सारा जन्म या वाडीवर गेलेला. तिला दुसरीकडे चैन तरी पडेल का? आणि प्रकृतीने अगदी ठणठणीत होती. शिवाय महिन्याकाठी माझी एक तरी चक्कर असायचीच. तसं मी तिला अनेक वार सांगून पाहिलं, माझ्याकडे नाही तर इथे श्रीवर्धनमध्ये रघुच्या घरी राहा. या रघुचं केवढं मोठं घर आहे श्रीवर्धनात. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. किती हटवादी माहिती आहे का? रघुमामा म्हणाला. आनंदाचा जन्म आमच्या घरीच झाला. आजी सुनेला हॉस्पिटलात भेटून गेली. बारशालाही हजर राहिली. पण सकाळी यायची की दुपारच्या गाडीने परत. तेव्हा मला आठवतं, हा गोविंदा पहिल्यांदाच तिच्यावर रागावला. असं काय पुरून ठेवलं आहे वाडीत? असं काहीतरी बोलला. मला तर वाटलं आजी आता उखडणार त्याच्यावर. पण आजीने नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाली, तुम्हाला काय कळणार आहे त्यातलं? त्यातनं गेल्याशिवाय कळायचं नाही. आणि देव करो आणि तुमच्यावर तशी वेळ न येवो. मग गोविंदाने कितीही खोदून खोदून विचारलं तरी आजी त्यापुढे एक शब्द बोलली नाही. बरं, गोविंदाने सांगून पाहिलं, आई, सोबतीला 4 माणसं तरी ठेव. तिथे तुम्ही दोघी एकट्याच्या एकट्या. त्यावर आजी नुसतीच हसली आणि म्हणाली, अरे तिकडे कोण येणार आहे चोरीला? अर्थात हे खोटं होतं. साऱ्या गावाला माहिती होतं. वर्षाचं उत्पन्न सहज 60-70 हजारांच्या आसपास होतं. ती इथून हलेना म्हणून मग मीच इथे सगळ्या सोयी करून घेतल्या, बाबा म्हणाले. जनरेटर बसवला, सगळीकडे विजेचे दिवे घेतले, पंखे घेतले, फ्रीज आणला, बागेच्या इरिगेशनची सोय केली. दर 2-3 महिन्यांनी श्रीवर्धनहून येताना मेकॅनिक आणतो. तो सगळं चेक करतो. काही बारीक सारीक दुरुस्ती करायची असली तर करतो. पण तुला एक गंमत सांगतो, आईचा या नव्या सुखसोयींवर कधीच विश्वास बसला नाही. तुला स्वयंपाकघरातलं एक कपाट दाखवीन. त्यात 3-4 कंदिलं आहेत. सगळ्यात रॉकेल भरलेलं आहे. सगळ्यांच्या वाती सरळ केलेल्या आहेत. शेजारी बंद डबीत काडेपेटी आहे आणि ही रखमाही काही कमी नाही. तिचंही त्या दिव्यांकडे लक्ष असतं. मी स्वतः पाहिलं आहे. ती दिव्यात तेल आहे की नाही, वाती नीट आहेत का नाही, काडेपेटी आहे का नाही ते अगदी नेमाने चेक करते. तरी 5-5 सेलचे 2 मोठे टॉर्च ठेवले आहेत. मी तर घराबाहेर चारी बाजूंना मोठमोठे दिवे लावणार होतो. पण आईचा ठाम नकार. इथे काय दिवाळी साजरी करायची आहे का सगळीकडे रोषणाई करून? आई म्हणायची, आम्हाला अंधाराची सवय आहे, काही नकोत दिवे. आणि सोने, तुला एक गंमत सांगतो. नुसते शब्द ऐकले तर एखाद्याला वाटेल ती म्हातारी हेकट होती, अडाणी होती. पण तसं अजिबात नाही. ती जे काही सांगायची ते अगदी प्रामाणिकपणे, प्रांजलपणे सांगायची. त्यात नसता हेका वगैरे नसायचा. मग मी मनाशी विचार केला,
ही आहे तिथे, आहे तशी सुखी आहे, समाधानी आहे. तिचं मन विनाकारण मोडण्यात काय अर्थ आहे? कॅमेरा आणला असता तर बरं झालं असतं असं सोनालीला वाटलं. अशा हलत्या हिरव्या प्रकाशात फोटो घेणं ही सुद्धा एक कसोटीच होती. मागून पावलांचा आवाज आला. रखमाच आली होती. जेवायची तयारी झाली आहे, चला, ती म्हणाली. 11:15 वाजले होते, पण सकाळच्या रपेटीने आणि पोहण्याच्या व्यायामाने सोनालीला सपाटून भूक लागली होती. अजून नाश्ता सुद्धा जिरला नाही, रघुमामा म्हणाला. मी येते ग रखमा, मला भूक लागली आहे. सोनाली आणि रखमा मागोमाग घराच्या दिशेने निघाली. तिला एकटीला पाहताच आई म्हणाली, हे काय, एकटी झालीस? हे दोघं कुठे आहेत? त्या दोघांना भूक नाही. तू तू जेवणार आहेस का? हो. रखमा, वाढ गहिला, आम्ही सगळे मागून बसू. सोनाली टेबलापाशी बसली. रखमाने ताट तयार करून आणून तिच्या पुढे ठेवलं. पोळी, भाजी, नारळाची चटणी, वाटीत आंब्याचा जॅम, सर्व पदार्थांना छान चव होती. छान झालं आहे हं सगळं, सोनाली म्हणाली. रखमा काहीच बोलली नाही. तुम्ही खूप वर्षे आहात ना इथे? हो, आणि मला तुम्ही कसलं म्हणतेस, नुसतं रखमा म्हण. आपलाही उल्लेख रखमाने एकेरी केला आहे, तिच्या ध्यानात आलं. पण त्यात नवल काय होतं? आपल्या आईला सुद्धा ही रखमा सूनबाई म्हणते. बरं, रखमा तर खूप वर्ष आहेस ना इथे? हो. सोनालीच्या लक्षात आलं, ही जेवढ्याच तेवढं बोलणारी बाई आहे, निदान आपल्याशी तरी तशी वागते आहे. काहीही करून तिला बोलतं करायलाच हवं. इथल्या सर्व घटनांची ती एकमेव साक्षीदार होती. इथल्या घटना, हो, त्या दुसऱ्या घराचा विषय काढला की खासच हिचं तोंड उघडणार. आज सकाळी मी समुद्रावर गेले होते ना. हं. येता येता वाटेत त्या दुसऱ्या घरापाशी थांबले होते. तिच्याकडे रखमाची पाठ होती, पण रखमा एकदम स्तब्ध झाली. त्या घराचा दर्शनी भाग समुद्राकडे तोंड करून आहे. सोनाली बोलतच राहिली. मनाशी म्हटलं बघावं तरी जवळून, म्हणून वरांड्यात चढली. रखमा पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली होती. वरांड्यात गोट्याच्या वर जाईल इतकी रेती साचली आहे. एवढी रेती कशी काय आली कुणास ठाऊक. खिडकीतून आत पाहायचा प्रयत्न केला, पण सगळी काच धुरकटलेली. काही दिसेनाच आतलं, म्हणून टॉवेलने काच साफ केली आणि आत पाहिलं. रखमा वळली होती, तिच्याकडे पाहत होती. चेहरा जरासा चमत्कारिक झाला होता. सोनाली बोलायचे थांबली. रखमा काय बोलते, काय करते ते तिला पाहायचं होतं. तिची उत्सुकता जरा ताणली जाऊ दे, काही बिघडत नाही. मग पुढे सांग ना, काय केलंस? करणार काय? जवळ कॅमेरा होता. खोल्यांच्या खिडक्यातून फोटो घेतले. किती जुनी मांडणी आहे नाही? रखमा बोलली तेव्हा तिचा आवाज एकदम खाली आला होता. दार उघडलं नाहीस ना? खिडकी उघडली नाहीस ना? रखमाचा आवाज इतका ताणलेला होता की त्या प्रश्नांनी सोनालीच्या अंगावर सरसरता काटाच आला. नाही नाही, काच पुसण्याव्यतिरिक्त मी कशाला हातही लावला नाही. तेवढं तरी शहाणपण शिल्लक होतं म्हणायचं. रखमाचा आवाज तिखट होता. आता मात्र सोनालीला खरा राग आला. रखमा, मी कालपासून पाहते आहे. दुसऱ्या घराचा विषय काढला की सगळे असे बिचकतात. मला इशारे देतात, पण प्रत्यक्षात सांगत नाहीत. रखमा, मी आता काय लहान बाळ आहे का? सोनाली, मी तुला एवढंच सांगणार आहे, ते घर वाईट आहे. आता मला कोणतेही प्रश्न विचारू नकोस. कशाचंही उत्तर देणार नाही. फक्त पुन्हा एकदा सांगते, ते घर चांगलं नाही, वाईट आहे, फार फार वाईट आहे. सोनालीच्या ध्यानात आलं, रखमाशी वाकड्यात गेलं तर तिच्याकडून काहीच माहिती मिळणार नाही. तिचा विश्वास संपादन करायला हवा. एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होती. दांडेकर घराण्याच्या भल्याखेरीज रखमाच्या मनात इतर काहीही नव्हतं आणि दांडेकरांच्या कडच्यांचाही रखमावर संपूर्ण विश्वास होता. नाहीतर असं सगळं घर तिच्या हाती देऊन ते परगावी राहिलेच नसते. ठीक आहे रखमा, सोनाली जराशी हसत म्हणाली. आता मला निदान एवढं तरी सांग, शेवटी शेवटी आजी अगदी थकली होती ना? अजिबात नाही. कोणी सांगितलं तुला? नाही, कोणी सांगितलं नाही. पण बाबा आता 58 वर्षांचे झाले, तेव्हा आजी 70च्या पुढे नक्कीच असणार. किती होती वयाने? 75, 80.
75च्या आगेमागे असतील. मग अशी एकट्याने आडगावी सुद्धा नाही, वनवासातच म्हण, का राहत होती? वेळ काय सांगून येते का? त्यांच्या त्या मुखत्यार होत्या की नाही? रखमाने उलट प्रश्न केला खरा, पण तिचा आवाजच सांगत होता की ही केवळ भलावण आहे, खरं उत्तर नाही. सोनालीच्या लक्षात एक गोष्ट आली नाही. कदाचित खरं उत्तर सांगण्यासारखं नसेल. मला एक सांग, शेवटी बरेच दिवस आजारी होत्या का? अजिबात नाही. अगदी शेवटच्या घटकेपर्यंत चांगल्या ठणठणीत होत्या. मग शेवट आला तरी कशाने? हार्ट अटॅक? मला तुमचं शास्त्र समजत नाही सोनाली. एकाएकी गेल्या एवढं खरं. आणि त्यानंतरही तू इथे एकटीच राहते आहेस? हो. एकटीच्या एकटी? सर्व वाडीवर एकटीच्या एकटीच? हो. पण भीती नाही वाटत? माणसाला सगळ्याची सवय होते. भीतीची सुद्धा सवय होते. त्या वाक्याने सोनाली सपापली. रखमाने 4 शब्दातच खूप काही सूचित केलं होतं. कदाचित त्या शब्दात आणखी प्रश्नांना आमंत्रण सुद्धा असेल. पण त्यांचं बोलणं तिथेच थांबलं. बाहेरून बोलण्याचे आवाज आले. लगोलग बाबा, रघुमामा आणि आई स्वयंपाकघरात आले. रखमाने त्या तिघांची पानं घेतली. सोनालीचं जेवण झालं होतं. 5-7 मिनिटं थांबून ती उठली. हात धुवून बाहेर गेली. व्हरांड्यात खुर्च्या होत्या, गारवाही होता. तिथलीच एक खुर्ची घेऊन सोनाली तिथे बसली. बाबा, रघुमामा, रखमा सगळ्यांचा बोलण्यातून एक अंतप्रवाह वाहताना जाणवत होता. ती रात्रीची टॉर्च घेऊन जाणार ऐकताच रघुमामाची आणि बाबांनी त्या घराबद्दल बोलण्याची नाराजी. त्यांच्या मनात त्या घराबद्दल शंका, भीती, तिरस्कार अशा भावना होत्या आणि त्या रास्त होत्या, कारण तिला स्वतःलाच एक लहानसा पण भीतीचा चटका देणारा अनुभव आला होता. वर्षानुवर्ष बंद असलेल्या घरात ते सावकाश बंद करून घेतलं जाणारं दार. कदाचित तिच्या भल्यासाठीच ते काही गोष्टी तिच्यापासून लपवून ठेवत असतील. पण त्यांना माहीत नव्हतं, त्या रहस्यमय प्रदेशात जाणारं दार तिच्यासाठी क्षणमात्र किलकिलं उघडलं होतं आणि दारापलीकडच्या कहारी जगाचा एक थरारक स्पर्श तिला आधीच झाला होता. मागच्या खोलीतून त्या पोपटाचा कर्कश आवाज आला. मिठू, मिठू, काय हवं, काय हवं? इतका अनपेक्षितपणे की सोनाली दचकलीच. रखमाने बहुतेक पिंजऱ्यावरचा कपडा काढला असावा. आजीचा एकमेव वारसा. या वाडीवर एकट्याने राहणारी ही आजी. एक कोड्यात टाकणारं व्यक्तिमत्व. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. बाबांच्या अल्बममध्ये आजीचा फोटो नक्कीच असेल, पाहायला हवा. कितीतरी मैत्रिणी कोकणातल्या आपल्या नातेवाईकांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत जात असत. आल्यावर आंबे, फणस, करवंद खाल्ल्याची मिठास वर्णनं करीत असत. पण बाबांनी तिला एकदाही कोकणातल्या आजीकडे नेलं नव्हतं की कुणाबरोबर पाठवलं नव्हतं. अर्थात प्रत्येक सुट्टीत ते सर्व कुटुंबासह कोठे ना कोठे जातच असत. तेव्हा बाळपणात डेप्रिवेशन किंवा फ्रस्ट्रेशन, नवीन परवलीचे शब्द असं काहीही तिने अनुभवलं नव्हतं. आता इथली परिस्थिती पाहता एक नवीनच शंका तिच्या मनात उद्भवली होती. कदाचित मुद्दामच तर बाबांनी तिला वाडीवर आणलं नसेल. वास्तविक आईचं माहेर श्रीवर्धन होतं, म्हणजे तिचा आजोळच. तिथेही ती आली नव्हती. बाबा, आई, आजी, रघुमामा या सर्वच मोठ्या माणसांचा असा एखादा कट होता की काय? तिला स्वतःच्याच विचारांचं हसू आल्याखेरीज राहिलं नाही. एकदा मन व्हावत जायला लागलं की त्याला आवरता येत नाही हेच खरं. त्याबरोबर हेही खरं होतं की व्हावत जायला मनाला एक धक्काही बसला होता. तिघांची जेवणं होऊन ते बाहेर वरांड्यात आले. रघुमामाने सोनालीच्या शेजारची खुर्ची घेतली. तुला जरा बोर होत असेल ना सोने? त्याने विचारलं. ती काय उत्तर देणार? अजून आल्याला 24 तास सुद्धा झाले नाहीत मामा, ती म्हणाली. तेही खरं म्हणा, पण इथे सारखं मागे काय असलं तरच कंटाळा येत नाही. तुला कंटाळा आला तर सांग. का, काही सांगायचा विचार आहे का काय? नाही, रघुमामा हसत म्हणाला. तुला घेऊन श्रीवर्धनला जाईन. माझीही तिथे काही ना काही कामं असतातच. तुला तेवढाच बदल. रघुमामा खुर्चीतून उठला. बाहेर माणसं कितीही कामसू असोत, तो जरा हसत म्हणाला. इथे वाडीला आलं की सगळे आळशी होतात. मी आता जरा पडणार आहे. तुझा काय विचार आहे? माहीत नाही, मी इथेच थांबते.
ठीक आहे. रघुमामा आत गेला. बाबाही वर गेले असावेत. स्वयंपाकघरातून आई आणि रखमाचे आवाज येत होते. सोनाली खुर्चीवरून उठली. खालच्या मजल्यावरचं स्वयंपाकघर, हॉल हे तिने पाहिलं होतं. रखमाची खोली वर्ज्य होती. शेजारची खोली उघडीच होती. सोनाली खोलीत जाताच पोपटाचा कर्कश आवाज आला. मिठू, मिठू, काय हवं? काय हवं? त्याचा हा अचानक आलेला आवाज जरा अस्वस्थच करणारा होता. सोनालीने पिंजऱ्याकडे पाहिलं. पितळी तारांच्या पिंजऱ्यात पोपट होता. मधल्या दांडीवर अगदी रुबाबात बसला होता. मान वाकडी करून सोनालीकडे पाहत होता. मिठू, मिठू, तो पुन्हा ओरडला. खोलीतलं सामान संमिश्र होतं. काही उंच पाठीच्या टणक उशांच्या खुर्च्या, काही ट्युब्युलर फ्रेमच्या वेताच्या खुर्च्या होत्या. एका टिपॉयच्या टॉपमध्ये हस्तिदंती नक्षी होती, तर एक काचेच्या टॉपचा होता. अनौपचारिक बैठकीची, गप्पा गोष्टींची खोली. भिंतीला पुस्तकांचं कपाट होतं. पुस्तकांचा संग्रहही संमिश्र होता. खालच्या कप्प्यात सार्थ भगवद्गीता, सटीप ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता रहस्य, पातंजली योगशास्त्र इत्यादी धार्मिक आणि तत्वज्ञानविषयक ग्रंथ होते. त्याच्यावरच्या कप्प्यात सुरस ग्रंथमालेची पुस्तकं ओळीने लावलेली होती. त्याच्यावरच्या कप्प्यात फडके, खांडेकर, मालखोलकर यांच्या काळातल्या कथा कादंबऱ्या होत्या. त्यानंतर मात्र नवी भर पडलेली दिसत नव्हती. तिथेच एका कप्प्यात स्केचिंग पॅड होतं. वेगवेगळ्या नंबरांच्या पेन्सिली होत्या. तिने पानं चाळून पाहिली. आत काही रेखाटनं होती. व्यक्तिगत संबंध असलेली ही पहिलीच वस्तू होती. स्केचिंग पॅड आणि पेन्सिली घेऊन ती एका आरामखुर्चीत बसली. पॅड खूपच जुनं होतं. कागदांच्या कडा पिवळ्या पडल्या होत्या. तिने पानं चाळून पाहिली. शाळकरी मुलाने काढलेली चित्र. तिची जराशी निराशाच झाली. सर्व पानं डोळ्याखालून घालण्यासाठी तिने पानं फर्र आवाज करून हाताने फिरवली. आत कोणत्या तरी 2 पानात घालून ठेवलेला तो कागद खाली पडला. सहज कुतूहलाने तिने तो उचलून घेतला. कागदाची घडी घातली होती. ती घडी उलगडताच आतलं चित्र समोर आलं. चित्र पाहता पाहता तिला जाणवलं की चित्रातली ही इमारत ओळखीची वाटते. मग तिच्या ध्यानात आलं, ते चित्र त्या दुसऱ्या घराचं होतं. सागराच्या बाजूचा दर्शनी भाग दाखवला होता. तशा रेषा प्रमाण यथातथाच होतं, पण इमारत ओळखता येत होती. आणि मग तिने ते चित्र जरा बारकाईने पाहिलं. पाहता पाहता तिच्या अंगावर काटाच आला, कारण व्हरांड्यातल्या डाव्या खिडकीतून एक डोळा बाहेर पाहत आहे असं दाखवलं होतं. एक डोळाच फक्त. भुवया, त्याखाली पापण्या आणि त्याखाली डोळा. सर्व डोळा काळा आणि मध्यभागी पांढरं बुबुळ. तिने कागदाची एकदम घडी केली. सकाळीच तिला त्या बंद घरातलं दार आपोआप बंद होताना दिसलं होतं आणि खूप वर्षांपूर्वी कुणातरी मुलाला त्या घरातनं काहीतरी बाहेर पाहत आहे असं दिसलं होतं. आपल्या परीने त्याने तो प्रसंग चित्रित केला होता आणि कागदाची घडी घालून लपवून ठेवला होता. कदाचित आजवर कुणाच्याही नजरेत पडला नसेल. इतक्या वर्षांनंतर कदाचित तीच ते चित्र प्रथम पाहत असेल. पॅड कपाटात ठेवताना सोनालीचे हात कापत होते. जरा विमनस्क अवस्थेतच सोनाली पुन्हा वरांड्यात आली. आता खरोखर कुणाशी तरी बोलावं असं तिला वाटत होतं. एकट्याने राहायला नको वाटत होतं. खाली सर्वत्र सामसूम वाटत होती. ती स्वयंपाकघरात गेली. रखमा एकटीच होती. मागचं सगळं आवरत होती. तिथल्याच एका खुर्चीवर सोनाली बसली. काय वाटेल ते झालं तरी आता विषयाला तोंड फोडायचंच असा तिने निर्धार केला होता. रखमा, तुझं सगळं काम झालं का? तिने विचारलं. हो, तुला काही हवं होतं का? नाही, पण ती लगेच म्हणाली. तसं प्रत्यक्ष काम असं नाही, पण तुला एक विचारायचं आहे. त्या दुसऱ्या घरासंबंधात विचारायचं आहे. रखमा काही न बोलताच नुसतीच ओट्याला टेकून उभी राहिली. रखमा, तू म्हणत होती दुसरं घर चांगलं नाही, खराब आहे? हो. कशा अर्थी खराब आहे? कशा अर्थाने ते चांगलं नाही? सोनाली, तू 4 दिवसांसाठी इथे आली आहेस. या नाही नाही त्या चौकशा कशासाठी करते आहेस? ठीक आहे, एका प्रश्नाचं उत्तर दे. खरं खरं उत्तर दे. देशील? रखमा काहीच बोलली नाही. आपल्या घरच्यांना त्या घरापासून धोका आहे का? आपलं अंतर राखून असलं म्हणजे मग कुणालाही धोका नाही. तू मोघम शब्दात बोलते आहेस.
खरं तर या विषयावर तुझ्याशी बोलायलाच नको. तुझ्या आईला समजलं की मी काही बोलले तर माझ्यावर अशा रागवतील की बघ. तिने सांगितलं आहे का की बोलू नकोस? सोनाली, आम्ही त्या घरासंबंधात कधीही काहीही बोलत नाही. ही तर एक दगडी भिंतच होती, सगळ्या वाटा बंद करणारी. बरं तर, मी तुला अडचणीत आणणार नाही. फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुम्हाला काही काही अनुभव आले आहेत का? रखमा इतका वेळ गप्प बसली की सोनालीला वाटलं ती बोलणारच नाही आहे. पण शेवटी ती अगदी खालच्या आवाजात म्हणाली, हो. आणि मग एकदम सरळ होत ती म्हणाली, सोनाली आता पुरे. बोलले हेच जास्त झालं. मी सांगितलं ते लक्षात ठेव. आपलं अंतर राखलं की मग कुणालाही काही धोका नाही. सोनालीला समजलं, यापुढे रखमा एक शब्दही बोलणार नाही. पुन्हा एकदा सोनाली त्या मधल्या खोलीत येऊन पुस्तकांच्या कपाटापाशी थांबली. वर जाऊन पलंगावर पडली तर कदाचित तास 2 तासांची झोप लागलीही असती. पण अवेळी झोपली तर संध्याकाळी अगदी आळसावल्यासारखं झालं असतं. कपाटातली 3-4 पुस्तकं काढून ती तिथल्याच एका सोफ्यावर बसली. काही काही पुस्तकांचा प्रकाशन काळ 40-50 किंवा 60 वर्षांपूर्वीचाही होता. समाजव्यवस्था वेगळी होती. वाचकांची आवड निवडही वेगळी होती. आणि काही काही पुस्तकांचा प्रकाशन काळ 40-50 किंवा 60 वर्षांपूर्वीचाही होता. समाजव्यवस्था वेगळी होती. वाचकांची आवड निवडही वेगळी होती आणि वाचक वर्गही मर्यादित होता. कथनाची पद्धतही मोठी विलक्षण होती. उदाहरणार्थ 16व्या प्रकरणाची सुरुवात चक्क अशी केलेली होती, वाचक हो, 13व्या प्रकरणात आपण सरदार विलासरावांना त्या गुहेच्या तोंडाशी जाताना पाहिले आहे. आता त्यांना काय काय अनुभव आले ते पाहूया. या वाक्यरचनेचं तिला हसू आलं. तरी एवढं जाणण्या इतकं शहाणपण तिच्यापाशी होतं की या जुन्या लेखकांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता आधुनिक लेखकांपेक्षा तसूभरही कमी नव्हती. तिच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. तिने तिथलीच एक उशी घेतली. सोफ्यावर आडवी होऊन सरदार विलासरावांचे अनुभव वाचण्यात गर्क झाली. हातातलं पुस्तक गळून केव्हा पडलं आणि आपल्याला झोप केव्हा लागली हे तिला समजलं नाही. ती एका अंधारलेल्या खोलीत होती. क्षणभर तिला आसपासच्या परिस्थितीचा संदर्भच लागेना. मग तिला आठवलं, आपण आजीच्या वाडीवर आलो आहोत. वीज गेलेली असावी. त्या जनरेटरमध्ये काहीतरी फॉल्ट निघाला असावा. हातात कंदील घेऊन कुणीतरी पुढे गेलं होतं. तिला कुणी हाक मारली का? कदाचित त्या हाकेनेच तिला जाग आली असावी. ती उठली. त्या प्रकाशामागोमाग चालायला लागली. पण पायांखाली किती रेती होती. रखमाचं घर किती स्वच्छ असायचं. तो हलता प्रकाश आणखी पुढे गेला होता. तिला एकदा वाटलं हाक मारावी, आई, मामा, रखमा. पण ती एक शब्दही बोलली नाही. तिला एकदम वाटायला लागलं, अजिबात आवाज करू नये. तोंडाने बोलण्याचा तर नाहीच, पायांच्या चालण्याचा सुद्धा आवाज करू नये. हातात दिवा घेऊन जे कुणी चालत होतं ते तिचा शोध घेत नसेल कशावरून, असा विचार तिच्या मनात का यावा. मध्येच एकदा तिचा हात भिंतीला लागला. भिंतीवरही रेती होती. स्पर्श चरचरता होता. तिला तर वाटलं आपण आजीच्या घरात नाहीच आहोत. पण मग त्याखेरीज तिथे आणखी एकच घर होतं, ते दुसरं घर. पण ती तर त्या घरात गेलीच नव्हती. तिने केवळ खिडकीतून आत पाहिलं होतं. पण ती तत्क्षणी वरांड्यातून मागे सरली होती. तिने दाराला हातही लावला नव्हता. तो हलता प्रकाश जवळ येत होता. शेजारच्या खोलीत आलासा वाटत होता. दाराच्या फटीतून दिसत होता. दार ढकललं जात होतं. हेच का ते सकाळी बंद झालेलं दार? ज्या दारामागे काहीतरी ओरडत सोनाली एकदम दचकून जागी झाली. उठून बसली. आसपास पाहायला लागली. आजीच्या घरातल्या सोफ्यावर ती बसली होती. बाहेर लख्ख ऊन होतं. खोली प्रकाशाने उजळून निघाली होती. अंधार नाही, कंदील नाही, पायाखाली रेती नाही, शोध घेणारं कुणी नाही. शेवटी ते एक स्वप्नच होतं. आधी त्या दुसऱ्या घराचे तिरकस उल्लेख, मग रघुमामाची हकीकत, मग बाबांची हकीकत, मग तिने दिलेली एक भेट, मग रखमाची हकीकत आणि ते मध्ययुगीन काळाचं वर्णन करणारं पुस्तक. थकव्याने आलेली झोप
आणि या सर्व घटकातून मनाने उभा केलेला एक स्वप्न देखावा. पण ती किती घाबरली होती, कारण स्वप्नात ते घर दिसत असताना सुद्धा मनात अशी एक जाणीव होती की इथे काहीतरी आहे, आगे वाचून धूर नाही हे अगदी खरं होतं. आणि ही गोष्ट उघड होती, जागतेपणी आणि झोपेतही मनावर त्या कल्पनेचं ओझं सतत राहणार होतं. रखमा खोलीत आली. 4 वाजलेत, चहा करायचा का? ती विचारत होती. सगळ्यांचाच करणार आहेस का? हो. मग माझा पण टाक, मी आलेच. ती आपल्या खोलीत जाऊन चेहरा धुवून केस नीट करून खाली आली तेव्हा स्वयंपाकघरात सगळे जमले होते. चहा घेता घेता रघुमामा म्हणाला, सोने येणार का किनाऱ्यावर? मी सकाळीच तर जाऊन आली, सोनाली म्हणाली. आम्ही तिकडे जात नाही, रघुमामा म्हणाला. तसा किनारा घरच्या तिन्ही बाजूंना आहे. चला, रोजचाच आमचा तो कार्यक्रम आहे. सूर्य आणखी जरा खाली जाऊ देत, मग जाऊया. तासाभरानं ते सगळे निघाले तेव्हा सोनालीच्या खांद्याला कॅमेरा लटकत होता. लाटांचे आविष्कार पाहता पाहता मन मंत्रमुग्ध होत होते. घोटाभर पाण्यात उभं राहिलं की लाट मागे जाताना आपणच विरुद्ध दिशेने जात आहोत असा विलक्षण भास होत होता. वेळ कसा वेगाने जात होता. देखाव्यात एक उदात्त शांतता होती. ती सावकाश सावकाश मनात चिरपत होती. चला सोने, निघायची वेळ झाली, रघुमामाचा आवाज आला. इतक्यातच, सोनाली म्हणाली. इथे खूप प्रकाश वाटतो, पण घरी पोहोचेपर्यंत बघ अंधार झाला असेल. जरा थांबू की, किती छान वातावरण आहे. आई बाबाही उठले होते, कपडे झटकत होते. नको, निघूया, रघुमामा म्हणाला. त्याने शब्दांचं स्पष्टीकरण दिलं नाही किंवा आग्रहाचं समर्थनही केलं नाही. अर्थात सोनाली त्यांच्याबरोबर घराच्या दिशेने निघाली. पण तिची आपली अशी एक कल्पना झाली की यांना घराबाहेर अंधारात राहायला फारसं आवडत नाही. पण रघुमामा म्हणाला होता तेही खरंच होतं. घरी परतेपर्यंत खरोखरच खूप अंधार झाला होता. जेवणाची तयारी करून रखमा त्यांची वाटच पाहत होती. जेवण झाल्यावर टीव्हीवरच्या बातम्या झाल्या. 1-2 सिरियल पाहणं झालं. तिने त्या सिरियलचे आधीचे भाग पाहिलेले नसल्याने तिला कथानकाचा काहीही संदर्भ लागला नव्हता. 9च्या सुमारास सर्वांनी झोपण्याची तयारी केली. सोनाली तिच्या खोलीत आली. समुद्राकडे आणि दुसऱ्या घराकडे उघडणारी खिडकी तिने बंद करून घेतली. शिवाय पडदाही सोडला. काही वेळेपुरतं तरी तिला त्या घराबद्दलच्या विचारापासून, तर्कवितर्कापासून दूर व्हायचं होतं. पलंगावर ती आडवी झाली खरी, पण झोप येईल का नाही आणि शांत असेल का नाही मनात जरा शंकाच होती. शांत आणि गाढ झोपेनंतरची सकाळ फारच प्रसन्न होती. घड्याळात 6:30 वाजले होते. 7:15 निघूया, रघुमामा म्हणाला होता. तिला घाई करायला हवी होती. बाथरूममध्ये गरम पाणी होतं. कदाचित आधी कुणीतरी स्नान केलं असावं. तिने स्नान वगैरे उरकलं आणि कपडे करूनच ती खाली आली. स्वयंपाकघरात रघुमामा आणि रखमा दोघंच होते. वा, रेडी, फारच छान, रघुमामा म्हणाला. रखमाने टेबलावर नाश्ता तयार ठेवलाच होता. आई बाबा अजून उठले नाहीत? सोनालीने विचारलं. त्यांना काल रात्रीच सांगितलं आहे की आज सकाळी जाणार आहेस म्हणून. झोपू दे की त्यांना. तुझं खाणं झालं की आपण निघूच. 7:30 वाजता जीप निघाली. हवा अतिशय प्रसन्न होती, पण वाडी जेमतेम अर्धा मैल मागे गेली होती. मग तिथल्या आणि या हवेत असा काय मोठा फरक होता? नाही, तिच्या मनाच्या प्रसन्नतेचं कारण वेगळंच असलं पाहिजे. कदाचित सदा सर्वदा नजरेसमोर असणारं ते दुसरं घर नजरेआड गेल्यानंही असेल, कारण त्या घराचं सानिध्य मनावर सतत एक प्रकारचा दबाव आणत असलं पाहिजे. आता तिच्या मनात एक विचार आला. वडिलांच्या काकांच्या आत्महत्येनंतर आता कितीतरी वर्ष, दशकच म्हणा, तिची आजी, रखमा, आई बाबा वाडीवर राहत आहेत, येत जात आहेत. केवळ 24 तासांतच जर तिला असा भयानक अनुभव येऊ शकतो, तर ते सर्व इतकी वर्ष त्यापासून अलिप्त कसे राहू शकतील? आज ना उद्या त्यांच्याकडून ते जाणून घ्यायलाच हवं. पण हेही खरं होतं की ते सर्व त्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले होते. बाबा तर वाडीतच राहणारे, आईसुद्धा श्रीवर्धनची, म्हणजे जवळचीच, आणि रघुमामाबरोबर कदाचित वाडीवर येतही असेल. तेव्हा काही काही गोष्टी गृहीत धरण्याची त्यांच्या मनाची घडण झाली असली पाहिजे. ती संपूर्ण नवखी, म्हणूनच कदाचित ते तिच्यापासून काही काही गोष्टी मागे ठेवत असतील.
त्यामागे अर्थात तिच्या हिताचाच विचार होता. वाटेत 8-10 इंचाच्या पाण्याचा 500-700 फुटांचा पट्टा होता. जीप मधून जोराने गेली तेव्हा दोन्ही अंगांना चमचमत्या पाण्याच्या कमानींची कारंजी उसळली. सूर्य योग्य ठिकाणी असावा, कारण त्या तुषारात मनमोहक इंद्रधनुष्याची कमान दिसत होती. कॅमेऱ्यात फिल्म असती तर तिने खासच एक फोटो घेतला असता. गाडी हमरस्त्याला लागली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ फार नसली तरी त्यांचा एकांत संपला होता. जीप, ट्रॅक्टर, एस.टी. बस मधूनच एखादी बैलगाडी, शिवाय अनेक दुचाकी वाहने. रघुमामाच्या घराशी जीप पोहोचली तेव्हा 8:15 झाले होते. एव्हानात चांगला उकाडा जाणवायला लागला होता. जीपचा आवाज ऐकून मामी बाहेर आली. सोनालीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एकदम स्वागताचं हास्य आलं. सोनाली खाली उतरताच तिचे दोन्ही हात हातात घेऊन मामी म्हणाली, छान झालं त्यांच्याबरोबर आलीस ती. मुंबईतला व्यवसाय रघुमामाने थोरला मुलाच्या हाती सोपवला होता आणि तो आणि मामी श्रीवर्धनला आपल्या मूळ घरात येऊन राहिले होते. आर्थिक स्थिती उत्तम होती. रघुमामा तसा व्यवहारी आणि लोकप्रिय होता. आंब्याच्या, सुपारीच्या, नारळाच्या व्यापारात अडत्याचं काम तो करायचा. केवळ पैसा मिळवणं हेच एकमेव ध्येय नसल्याने, पैशाची तशी गरजही नसल्याने त्याचा व्यवसाय उत्तम चालला होता. कोणाची बांधिलकी नाही, येणी नाहीत, उधारी नाही, पुन्हा मागे काही व्याप नाही. सोनालीला पूर्वीची मामी आठवत होती. त्या मानाने आता ती चांगलीच सुधारली होती. त्या दोघींना दाराशी सोडून रघुमामा निघाला. जाताना त्याने सोनालीकडून तिचा तो फिल्म रोल आठवणीने मागून घेतला. त्या दोघी आत आल्या. रघुमामाचं घर एक मजलीच होतं, पण प्रशस्त होतं. अंगणात नारळ, पोफळ, अळू, अननस यांची झाडं होती. सर्वत्र आढळणारा मांडवही होता. मांडवाखालची जमीन धोपटून सारवून छान केली होती. ओसरीवर झोपाळा होता. मामी आणि सोनाली त्या झोपाळ्यावरच बसल्या. मामी, तिथे वाडीवर आले तेव्हा वाटलं होतं तू, दादा, वहिनी सगळे भेटतील, मज्जा येईल एकत्र राहायची. सोनाली, वाडीवर अगदी काही कार्य निघालं तरच मी जाते बघ, आणि कार्य उरकलं की त्यांच्या मागे लागून त्यांना मला इथे आणून सोडायला लावते. त्यावरून कितीतरी वेळा आमच्यात वाद झाले आहेत. दादा वहिनीही राहत नाहीत वाडीवर. मामी काहीच बोलली नाही. मला माहीत आहे त्याचं कारण, सोनाली म्हणाली. तरीही मामी काहीच बोलली नाही. त्या दुसऱ्या घरामुळेच ना, सोनालीने विचारलं. आता कशाला त्यावर चर्चा हवी, मामी विषय बदलत म्हणाली. आता काय इथेच राहणार आहेस ना, का परत जायचा विचार आहे? अजून काही ठरवलं नाही. बाबांच्या मते मी आता विवाहयोग्य झालेली आहे. मधल्या शब्दावर जोर देत सोनाली हसत म्हणाली. तिकडे काही ठरवलं वगैरे नाहीस ना, मामीही थट्टेने म्हणाली. अगं मामी, आता तर 24वा लागतं आहे मला. खरं तर लग्नाविषयी मी विचारही केलेला नाही. अर्थात मला मान्य आहे की फार उशिरा करायला नको, पण अजून एखादा वर्ष तरी अशीच स्वतंत्रपणे राहीन म्हणते. बाबांनी काही स्थळं वगैरे सुचवली नाहीत का? त्यांनी सुचवलं नाही, पण त्यांच्या अनेक मित्रांनी आणि आईच्याही ओळखीतल्यांनी स्थळं सुचवली आहेत. खरंच तुझ्यात काय कमी आहे ग? रूप आहे, शिक्षण आहे, बुद्धी आहे, म्हणजे लग्नाच्या बाजारात चांगली किंमत येईल म्हणतेस. पण मामी काही बोलणार तोच तिचा हात धरून सोनाली म्हणाली. मामी, अगं मी थट्टेत बोलते आहे ग. मला माहिती आहे आई बाबा अगदी लिबरल विचारांचे आहेत. माझ्या कोणत्याही निर्णयाला ते विरोध करणार नाहीत, आणि अशी स्थळं पाहून त्यातल्या त्यात योग्य असा जोडीदार निवडण्या वाचून त्यांना दुसरा मार्गच नाही. मला सगळं समजतं ग. फक्त एवढ्यात काही निर्णय घ्यायला नको एवढंच मनाशी ठरवते आहे. आता सांग, तुमचं कसं काय चाललं आहे? आम्ही काय, आता आराम, दुसरं काय आहे. फारच कंटाळा आला तर मी जाते मुंबईला मुलाकडे. त्यांना इथेच राहायला आवडतं, आणि इतके दिवस ती वाडी होती ना, आजी एकटीच होती तिथे. तसे तुझे बाबा महिन्या 1.5 महिन्यात काठी चक्कर टाकायचे, पण त्यांची तर दर आठवड्याला चक्कर असायचीच. वयाच्या 6व्या 7व्या वर्षापासून जाताय तिथे. त्यांना ते घर आपल्याच घरासारखं वाटतं बघ. आठवड्याला जातील, काय हवं याची यादी आणतील, मग पुन्हा जाताना सगळं काही बरोबर घेऊन जातील. पण तू मात्र कधी जायची नाहीस त्यांच्याबरोबर, सोनाली म्हणाली. मामी गप्प बसली. त्यावरून सोनालीने, मामी आत कामाला गेली. सोनालीने गेल्या 3-4 दिवसातली इंग्रजी मराठी वर्तमानपत्र गोळा करून आणली
आणि ती झोपाळ्यावर बसूनच वर्तमानपत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या वाचत बसली. मामी ग्लासमध्ये काहीतरी घेऊन आली. काय आहे ग? सोनालीने विचारलं. घे तर खरी मग सांग, मामी ग्लास पुढे करत म्हणाली. सोनालीने ग्लास हातात घेतला आणि जरा बेतानेच तोंडाला लावला. आमसुलाचं सार? इतकं चविष्ट? हे थट्टेने म्हणतात सुद्धा. त्यांच्या त्या आळणी सुपाऐवजी हे चवदार सार जेवणाआधी द्यावं, मामी तिच्या शेजारी बसत म्हणाली. काय करणार आहेस जेवायला? सोनालीने विचारलं. आता जेवायला बसलीस की पाहशीलच. हे कुठे गेले आहेत? मला सांगून गेले नाहीत. ते आले की बसूयात जेवायला. उशी आणून देऊ का? पडायचं असलं तर खुशाल पडून राहा. काही नको, बस इथेच. जरा बोलूया, आणि आधीच वचन देते त्या वाडीवरच्या दुसऱ्या घराचा विषयही काढणार नाही. तुझी आजी जरा विलक्षणच बाई होती सोने, मामी म्हणाली. तुझ्या वडिलांनी तिला पुण्याला चलायचा किती आग्रह केला, पण तिचं आपलं एकच, मी आहे तिथेच बरी आहे. आणि यांनीही खूप सांगून पाहिलं, माझ्याकडे चला, 2 दिवसासाठी तुम्हाला इथे आणतो, पण त्यांचं आपलं एकच, मी इथून हलणार नाही. पण एवढं एक सोडलं तर तिच्यासारखी बाई मिळायची नाही. कामाला चोख, वागायला सरळ, कुणाला दुखवायची नाही. घरातल्या जिन्सा आणि वस्तू कशा जिथल्या तिथे, वाडीवर आल्या गेल्यांचंही सर्व मोठ्या अगत्यानं करतील. पण सोने, माझा जीव काही तिथे स्वस्त नसायचा बघ. तिथनं नारळ पोफळ आणायला गावातनंच माणसं जायची की नाही, कधी कधी त्यांना उशीर व्हायचा. मग वाटेत भरतीचं पाणी आलं की रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा व्हायचा नाही. मग कधी कधी तिथेच मुक्काम करायला लागायचा. त्यांच्यापैकी कुणाला तरी काहीतरी दिसलं असेल, नाहीतर काहीतरी अनुभव तरी आला असेल. पण त्या दुसऱ्या घराबद्दल नाना अफवा होत्या एवढी मात्र गोष्ट खरी. पण मामी, केवळ त्या अडाणी माणसांच्या अफवांवर विश्वास ठेवून तू वाडीवर जायची नाहीस? नाही, वाडीवर जायची, पण मुक्कामाला राहायची नाही. मामी तिच्या हातावर हात ठेवून सोनाली म्हणाली. मला काहीही सांगू नकोस. मामी आणखी काही बोलणार होती, तेवढ्यात रघुमामा आलाच. त्याने बरोबर बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. काही पिशव्या होत्या, काही कागदी खोकी होती. खुश करून वस्तू खाली ठेवत रघुमामा म्हणाला. संध्याकाळी जाताना वाडीवर न्यायचं आहे सगळं. मग जेवायची वेळ झाली. जेवण झाल्यावर रघुमामा म्हणाला. सकाळी लवकर उठली असशील ना, मग आता पड दुपारची जरा वेळ. आपण 4:30ला निघूयात. ठीक आहे, जा. समोर 2-3 खोल्या आहेत, त्यातली कोणतीही वापर. आणि हो, हे तुझे फोटो त्याने प्रिंट करूनच ठेवले होते. रघुमामा, पैसे दे सावकाश, वाडीवर गेलो की दे. पैशांची काय घाई आहे? जा, पड जरा वेळ. घराच्या मागच्या भागात ओळीने 3 खोल्या होत्या. सगळ्या स्वच्छ हवेशीर होत्या. सगळ्यांच्या खिडक्या मागच्या अंगणात उघडत होत्या. अंगणात आंब्याची झाडं होती. आणखीही काही काही फुलं झाडं होती. झाडांवरून येणारा वारा गार होता. मधल्या खोलीत सोनाली आली. रुंद खाट होती, उशी होती, पायथ्याशी शाल आणि चादर दोन्ही होतं. खाटेवर बसूनच तिने फोटोंचं पाकिट उघडलं. तिने न सांगताही रघुमामाने मॅट प्रिंट सांगितले होते. पहिले 20-22 अमेरिकेतले होते, ते तिने बाजूला ठेवले. मग किनाऱ्यावरचे तिचे, आईबाबांचे, रघुमामाचे, सागर लाटांचे फोटो होते. त्यातले 2-3 तर अगदी अप्रतिम होते. आणि मग शेवटचा लॉट त्या दुसऱ्या घरांच्या फोटोंचा होता. तिने रात्री खोलीतून घेतलेले 3 आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्रावरून परतताना घेतलेले त्या घराचे 4 फोटो. त्या फोटोत तिला खरं स्वारस्य होतं. ते तिने आधी पाहायला घेतले. आधी ते रात्री तिच्या खोलीच्या खिडकीतून घेतलेले फोटो. एकूणात 3 फोटो. एक शॉर्ट एक्सपोजरचा आणि 2 लांब एक्सपोजरचे. बाकीच्या फोटोतून केवळ छायाकृती असलेले ते फोटो सहज वेगळे करता आले. त्यांच्यातला एक ती आता प्रथमच पाहू लागली. खरं तर त्या फोटोत पाहण्यासारखंच काही नव्हतं. मागच्या समुद्राच्या लाटा किंचित धुसर झाल्या होत्या, कारण त्यांची हालचाल होती. तिचा हात अगदी स्थिर असला पाहिजे, कारण घराची छायाकृती अगदी रेखीवाली होती. मग सोनाली एकाएकी पुढे वाकून तो फोटो बारकाईने पाहू लागली. आणि फोटो पाहता पाहता तिच्या सर्व अंगावरून एकामागून एक असे शहारे यायला लागले.
कारण ती घराची साधी छायाकृती नव्हती. घराच्या उतरत्या छपराच्या वरच्या बाजूला मधल्या घडीवर अगदी डाव्या अंगास काहीतरी होतं. एक काळा आकार. असं वाटत होतं की कुणीतरी पाय पोटाशी घेऊन खांदे मुडपून डोकं खाली घालून छपरावर बसलं आहे. कितीतरी वेळ सोनाली त्या फोटोकडे नुसती पाहतच बसली होती. मग तिने तो फोटो खाली ठेवला आणि दुसरा पाहायला घेतला. हा लॉंग एक्सपोजरचा होता. मागच्या लाटा आणखीनच धुसर झाल्या होत्या, पण घराची छायाकृती तितकीच रेखीव होती. पण वर छपरावर एक लांबसर काळी सावली होती. लेन्सचं शटर उघडं असताना त्या सेकंदाभरात छपरावरचं काहीतरी हललं होतं, उजवीकडे सरकलं होतं. हा काय प्रकार होता? डोळे मिटून तिने त्या रात्रीच्या देखाव्याची आठवण मनासमोर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिची अगदी पूर्ण खात्री होती की त्या घराच्या छपरावर आपल्याला असा कोणताही आकार दिसला नव्हता. असं 1.5-2 फूट उंचीचं एखाद्या मोठ्या माकडाच्या आकाराचं काहीतरी छपरावर असतं तर तिच्या नजरेतून खासच निसटलं नसतं. तिने ते फोटो बाजूला ठेवले आणि खालच्या फोटोंच्या ढिगातून तिने त्या घराचे व्हरांड्यातून काढलेले फोटो घाईघाईने काढले. एक सावलीतून समोरच्या दाराचा, खिडकीचा घेतलेला फोटो होता. तो तिने पाहिला, पण त्यात समोरच्या घराव्यतिरिक्त दुसरं काही नव्हतं. मग त्या व्हरांड्यातून घेतलेला आतल्या खोलीचा फोटो ती पाहू लागली. हो, हीच ती खोली. समोरचं दार, खुंटाळं, ते आरशाचं कपाट. तिच्यासाठी इथे दुसरा धक्का होता, मघापेक्षाही जबरदस्त. तो देखावा तिला स्पष्टपणे आठवत होता. खोलीतलं कपाट, त्याच्या दाराचा आरसा आणि पूर्वेकडून आलेल्या उन्हाने उजळून निघालेली खोली त्या आरशात प्रतिबिंबित झालेली. तिला ते अगदी खात्रीने आठवत होतं. ती उजळलेली रिकामी खोली. पण आता खोली रिकामी नव्हती. आरशात काहीतरी दिसत होतं. सोनाली उभी होती त्या खिडकीच्या जवळच. उजव्या कोपऱ्यात अंग अगदी चोरून एक 8-9 वर्षांची मुलगी बसली होती. आरशातलं तिचं प्रतिबिंब फोटोत आलं होतं. लख्ख प्रकाश, स्पष्ट प्रतिबिंब. डोळे मोठे करून ती आरशातून कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडरमधून सोनालीकडे पाहत होती. मोठे मोठे काळे डोळे आणि त्यांच्यात पांढरी बुबुळं. सोनालीचे हात अक्षरशः लटलट कापायला लागले. फोटो तिच्या हातून गळून खाली पडला. एखादा किडा झटकावा तसा तिने तो फोटो हाताने शरीरापासून दूर झटकला. हतबुद्ध होऊन ती त्या पलंगावर पडलेल्या फोटोकडे पाहत होती आणि अजूनही फोटोतल्या त्या मुलीचे पांढऱ्या बुबुळांचे डोळे तिच्यावर खिळले होते. झटकून टाकून डोळे मिटून घेऊन या गोष्टी नाहीशा होत नाहीत. दृष्टीआड करता येतात, पण नाहीशा करता येत नाहीत. त्यांना सामोरं जायला हवं. त्यांचं आव्हान स्वीकारायला हवं. दातांखाली ओठ घट्ट दाबून सोनालीने तो फोटो उचलला. नीट पाहण्यासाठी जवळ आणला. 2 भिंतींच्या कोपऱ्यात अंग दुमडून ती मुलगी बसली होती. डोळ्यावरचे केस घट्ट विंचरून मागे नेले होते. विधभर लांबीची वेणी घातली होती. परकर पोलका सोनालीने आजवर केवळ चित्रातच पाहिला होता. तसेच कपडे त्या मुलीच्या अंगावर होते आणि कपड्यांवर फुलांच्या पॅटर्नचं डिझाईन होतं. सोनालीची नजर खोलीतल्या पलंगाकडे गेली. त्या पलंगावरच्या चादरीवरही त्याच डिझाईनचं पॅटर्न होतं. छपरावरून सरकणारं काहीतरी आणि आता रिकाम्या खोलीत कोपऱ्यात लपून बसणारं काहीतरी. दोन्ही साध्या डोळ्यांनी दिसले नव्हते, पण कॅमेऱ्याच्या लेन्सच्या फोकसमध्ये आले होते. आणि ती बाहेरून पाहत असताना आतून अलगद दार ओढून घेणारं कोणीतरी. त्या घराला बाहेरच्या दारांना बाहेरून खुशाल कुलपं असू देत. त्या घरात एवढ्यात कितीतरी वर्षात बाहेरून कोणाचा प्रवेश झाला नसू दे, पण घर रिकामं नव्हतं. घरात कोणाचा तरी कशाचा तरी वावर होता. आणि बाबा, आई, रघुमामा, रखमा या सगळ्यांना ते माहीत होतं. म्हणूनच ते सारे त्या घरासंबंधात बोलायला नाखुश होते. म्हणूनच रघुमामा तिला धोक्याचा इशारा देत होता. भीतीची सुद्धा सवय होते, रखमा म्हणाली होती. त्यांच्या धैर्याचं कौतुक करायचं की त्यांच्या अडाणीपणाला हसायचं. आणि आता तिची प्रतिक्रिया काय होणार होती?
दादा, वहिनी, मामा त्यांच्यासारखी ती वाडीपासून दूर राहणार होती का? का बाबा, आई, मामा यांच्यासारखी तिथे राहायला जाणार होती? सोनाली स्वतःशी प्रामाणिक होती. भीतीने आपली घाबरगुंडी उडाली आहे हे सत्य स्वीकारायला तिला संकोच वाटत नव्हता. पण आता बाकीच्यांनाही ते फोटो दाखवावे लागणार होते. खिडकीतून आत पाहत असताना ते दार सावकाश बंद होताना तिला दिसलं होतं. पण तो एक वैयक्तिक अनुभव होता. त्याला पुरावा काहीही नव्हता, फक्त तिचेच शब्द. पण आता पुरावा समोर आला होता. रघुमामा 2:15च्या सुमारास तिच्या खोलीत आला. तेव्हा खरं तर ती त्याची वाटच पाहत होती. तिला खाटेवर जागीच पाहून रघुमामा म्हणाला, काय झाली का झोप? मी झोपलेच नाही, पण विश्रांती तर मिळाली ना. मामा, इकडे ये, तुला काही दाखवायचं आहे. तिचा आवाज एकदम गंभीर झाला होता, लक्षात येण्यासारखा. का, काय झालं? हे पहा. तिने ते 3ही फोटो त्याच्यासमोर धरले. आधी त्याने नुसती वरवरची नजर टाकली. अरे, हे तर वाडीवरचं ते दुसरं घर, तो म्हणाला. आणि मग एकदम तो अगदी स्तब्ध झाला. अगदी स्तब्ध झाला. सोने, केव्हा घेतलेस हे फोटो? त्यातले रात्रीचे फोटो आहेत ते परवा संध्याकाळी आपण वाडीवर पोचल्यावर घेतले. माझ्या खोलीच्या खिडकीतूनच घेतले. पण मामा, मी फोटो घेत होते तेव्हा त्या छपरावर काहीही नव्हतं. असं काही दिसलं असतं तर मी गप्प बसले असते का? ओरडून सगळ्यांना हाका नसत्या का मारल्या? आणि हा दुसरा खिडकीतून घेतलेला? काल सकाळी, आणि तेव्हा ही खोली रिकामीच होती. आणि मग ती उठून बसत म्हणाली, मामा, हा काय प्रकार आहे? सोने, त्या फोटोतली मुलगी मला माहीत आहे. मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. म्हणतोस काय मामा? पण आता नाही, एवढ्यात नाही. पूर्वी, खूप खूप पूर्वी. ते फोटो कॉटवर ठेवत रघुमामा शेजारच्या खुर्चीत बसला. सोने, ती मथी आहे, मथुरा आहे, रखमाची मुलगी. मामा? हो, ती रखमा वाडीवर आली तेव्हा बालविधवा होती. गोविंदाच्या वडिलांनी तिला ठेवून घेतली, कामावर ठेवली, आणि मग 2-3 वर्षांनी तिचा वाडीवरच्याच एका नोकराशी विवाह करून दिला. त्या लग्नातून तिला ही मथुरा झाली. श्रोते मित्र हो, कोण होती ती सोनालीला फोटोमध्ये दिसलेली पांढऱ्या बुबुळांची भयानक मुलगी? जाणून घेऊ चेटकीण या कादंबरीच्या पुढील भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून घ्या, कारण चित्तथरारक विश्व तुमच्यासाठी घेऊन येत असतं वेगवेगळ्या लोकप्रिय लेखकांनी लिहिलेले भयकथांवर आधारलेले कथासंग्रह व कादंबऱ्या. पुन्हा भेटू चेटकीण या कादंबरीच्या पुढील भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.